मेनका क्लासिक्स, कथा, किस्से आणि बरच काही. कथा वारसा. लेखिका माधवी कुंटे. वाचक संग्राम कुलकर्णी. एक दीर्घ भोंगा वाजला. आसपासच्या संमिश्र आवाजांच्या अवकाशात क्षणभर स्तब्धता पसरली. जहाज क्षणभर थरारलं. अँकर उचलला गेला होता. किनारा सुटला. कॅप्टनचे सटासट हुकूम सुटत होते. जहाजावर हालचाल होत होती. जहाज हळूहळू मंद गतीने पुढे निघाल्यावर सगळं संथ झालं. बोट डेकवर रेलिंगला टेकून एसके उभा होता. त्याच्या समोरच पाय उंचावून दोन्ही हातांनी रेलिंग पकडत, मोठ्या डोळ्यांनी सगळीकडे नजर फिरवत रेलिंगवर हनुवटी टेकून एसकेचा नातू उभा होता. त्याने थोड्या चकित स्वरात म्हटलं, एसके, जमीन दूर चालली रे. एसके हसला. त्याच्या जहाजी आयुष्याला 45 पेक्षा जास्तच वर्ष उलटून गेली असावीत. कोणास ठाऊक. त्याच्या आठवणीतलं सगळं आयुष्य दर्याशी झगडण्यात, त्याच्यावर प्रेम करण्यात आणि त्याच्या अंगाखांद्यांवर निर्धास्त हिंडण्या फिरण्यात गेलं होतं. पण प्रत्येक वेळी किनारा सुटला, जमीन दूर गेली की अस्पष्ट अशी व्याकुळता प्रत्येक जहाजी माणसाच्या मनात उमटते, असं एसकेला नेहमीच जाणवत आलं होतं. समुद्रावर फिरण्याची उत्कंठा आणि जमिनीवरून पाय सुटल्याची अबोध हुरहुर, त्यांचं चमत्कारिक मिश्रण त्याच्या स्वतःच्या मनात नेहमी उमटायचं. त्याने अभावितपणे दर्यावर नजर टाकली. दूरवर तुरळकपणे डीप अँकरेजवर उभी असलेली दिमागदार जहाजं दिसत होती. खंदेरीचं दीपगृह दिसत होतं. क्षितिजाशी समुद्रात उडी घ्यायला उत्सुक असल्यासारखा रसरसत्या शेंदरी रंगाचा सूर्य झगझगत होता. दाट केशरी प्रकाश पाण्यात खोलवर घुसल्याने खाली निखाऱ्याच्या फुलांची पळसदरी फुलून आल्यासारखं वाटत होतं. एसकेने आपल्या नातवावर नजर टाकली. त्या केशरी प्रकाशाने त्याचे डोळे चमकत होते. त्याचा चेहरा आणि उघडे बाहू तापलेल्या तांब्यासारखे लखलखीत दिसत होते. अगदी एसके सारखंच तलवारीच्या पात्यासारखं सरळ, पातळ, धारधार नाक आणि किंचित गर्वाने वर उचललेली मान. त्याची आणि एसकेची नजरानजर होताच तो हसून म्हणाला, एसके, तू मला दोलकाठीवर नेणार आहेस ना? क्रोज नेस्ट, रिमेंबर. मागून आलेला चीफ ऑफिसर हसला. म्हणाला, छोटे मियाँ भी आपको एसके ही कहते हैं? एसके हसला. तो म्हणाला, जब तक कैप्टन था तब तक सर या एसके. क्रू आपस में बोलते वक्त एसके सर ही कहते थे. बाकी हमेशा सबके लिए एसके ही रहा हूं. त्याचे मित्र त्याला नेहमीच एसके म्हणायचे, नावाच्या अध्यक्षरांवरून. पुढे एजंट्स, मॅनेजमेंट मधले लोक स्किपर म्हणून एसके जी म्हणायला लागले. शर्मिष्ठा, त्याची बायको, त्याला नेहमीच एसकेच म्हणायची, सी किंग म्हणून. आणि ती एसके म्हणायची म्हणून त्यांचा मुलगा वरुणही एसके म्हणायला लागला. आणि आता हा मलय. एसकेने मलयचा हात धरला. चीफ ऑफिसरकडे बघून हात हलवला. त्याच्या पाठमोऱ्या, ताठ, कमवलेल्या देहयष्टीकडे बघताना सीओच्या मनात आलं, ही जस्ट कांट बी एनिथिंग एल्स बट द सी किंग, द ग्रेट एसके. डोलकाठीवर चढताना मलयचं एक पाऊलही चुकलं नाही की डगमगलं नाही. एसकेला मोठी गंमत वाटली. क्रोजनेस्टवरून दर्याचा बराचसा भाग दृष्टीपथात आला होता. संध्याकाळची श्यामल झाक सगळीकडे पसरली होती. पाण्याचा ढवळणारा आवाज आणि जहाजापासून दूर जाणाऱ्या लपलपणाऱ्या पाण्याच्या फेसाळलेल्या शुभ्र कडा. किनाऱ्यावर स्तब्ध उभ्या असलेल्या दाट काळ्या पेन्सिलने रेखाटन केल्यासारख्या नौका, जमिनीवरचे झगमगते दिवे, डोलकाठ्यांवरचे हिरवे निळे दिवे. एका जहाजावर रोषणाई केल्यासारखी दिसत होती. त्या प्रकाशाची सोनेरी फुलं पाण्यात सांडली होती. आपले बळकट शुभ्र पंख पसरून समुद्र पक्षी जहाजाच्या पाठलागावर येत होते. एखादी लाट उंचावून तिची लांबलचक शुभ्र घड्याघड्यांची झालर फडफडावी तशी समुद्र पक्ष्यांची एक लांब माळच फडफडत होती.
काही पक्षी लाटांच्या चक्री पाळण्यावर बसून मजेत झुलत होते. मलय अगदी मोहून गेला. तो एसकेचा हात धरून म्हणाला, आपण कोणत्या दिशेला चाललो आहोत? आपलं डेस्टिनेशन कोणतं? आपण सौराष्ट्रकडे चाललो आहोत. तिथून बसऱ्याला जाणार आहोत. ओ, बसरा? बगदादला का नाही? म्हणजे खलिफा, अल्लादीन, चिरागचा जिनी, मोठे मनोरे, सोन्याचे किल्ले. एसके हसत म्हणाला, दर्यावर आणि दर्याच्या तळाला आणि वर अवकाशात याहून जादुई गमती आहेत. चल, चार्टरूम मध्ये जाऊ. म्हणजे तुला मी आपल्या दर्यावरचा मार्ग दाखवतो. चार्टरूम मध्ये मोठा चार्ट पसरलेला होता. सेकंड ऑफिसर आणि काही गुंडाळ्या काढत होता. मोठ्या चार्टवर मार्गाचं प्लॉटिंग होतं. हातात लहानशी छडी घेऊन चार्टवर टेकवत एसके म्हणाला, हा बघ, गल्फ ऑफ सौराष्ट्र. एका बाजूला ओख्याचा किनारा दिसत होता. दुसऱ्या बाजूला छडी टेकवत एसके म्हणाला, हे बघ, सबमर्ज लुशिंग्टन आयलंड. दर्याच्या तळाशी गेलेलं ते अद्भुत द्वीप. मलय डोळे विस्फारून बघत राहिला. एसके याला समुद्रात कोणी बुडवलं असेल? तिथं कॅप्टनचा निरोप घेऊन आलेला केबिन बॉय म्हणाला, वेताळ देवाने शाप देऊन रसातळाला नेलं. मलयच्या डोक्यावर हात फिरवत एसके म्हणाला, पृथ्वीच्या पोटात अजब घडामोडी घडत असतात. हेच द्वीप कधीतरी फिरून वर सुद्धा येऊ शकेल. एसके, हा ओख्याचा किनारा, हे सबमर्ज आयलंड, केवढा नॅरो पॅसेज आहे इथे, केवढा मुश्किल मार्ग आहे. मलय म्हणाला, अरे बाबा, तुझा बाप या जहाजाचा स्किपर आहे. कॅप्टन वरुण म्हणजे कठीण परिस्थिती सोपी करणारा कप्तान असं म्हणतात. पण एसके, तू माझ्या बापाचा बाप. तुला जहाजी लोक लकी टिलिस्मान, द किंग ऑफ द सी वगैरे म्हणायचे ना. एसकेला हसू आवरेना. तुला हे कोणी सांगितलं? आजी आणि डॅडी मला नेहमीच तुझ्या जहाजी साहसांच्या हकीकती सांगतात. खरं तर तू सिंधबादहून ग्रेट आहेस. एसके काहीतरी बोलणार एवढ्यात केबिन बॉय म्हणाला, सर, आपको कॅप्टन ने खाने पे बुलाया है. एसके आणि मलय जहाजावरचे पाहुणे होते. सगळे ऑफिसर्स टेबलावर वाट बघत असणार. जायला हवं होतं. एसके तातडीने निघाला. नंतरच्या दिवसात रात्री डेकवर खुर्च्या टाकून एसकेने मलयला नक्षत्र ओळखायला शिकवलं. दर्यावर कोणत्या ठिकाणी, कोणत्या दिवशी सूर्य, चंद्र, तारे केव्हा उगवतील, त्यांची अवकाशातील मांडणी कशी असेल, हे दर्शवणारं नॉरिस टेबल दाखवलं. जहाजाच्या जोडीने एक पॉर्पॉइज मासा यायला लागला होता. त्याला खायला घालून त्याच्याशी दोस्ती केली. तो एवढा प्रचंड आकाराचा बेढप मासा होता, पण त्याच्या डोळ्यात एक खोडकर झाक होती आणि हसत असल्यासारखा वाटायचा. बर्फाच्या पृष्ठभागावर अंगठ्यावर गिरक्या घेऊन डौलदार, लालित्यपूर्ण नृत्य करणाऱ्या नर्तकीच्या चपळाईने तो समुद्राच्या लाटांवर शेपटीवर उभा राहून गरगर फिरायचा. एका ठिकाणच्या नितळ पारदर्शी पाण्यात रसरशीत जांभळ्या गोल कृष्णकमळीच्या पाकळ्यांसारख्या अनेक पाकळ्या अंगाला फुटलेल्या माशांचा थवा फिरत असलेला दिसला. मलय म्हणाला, एसके, चल डिंगी काढून जाऊया. या जांभळ्या ताटव्यातले काही मासे पकडूया. मलय त्यांना हात सुद्धा लावायचा नाही. असह्य खास सुटेल. थोडं पुढे गेल्यावर गुजरात किनाऱ्याला पापलेट मिळतं. ते फारच चवदार असतं. आपण तेव्हा मासेमारी करूया. एसकेच्या गळ्यात हात घालून मलय आनंदाने म्हणाला, ओ एसके, आय लव्ह यू. यू आर द ग्रेटेस्ट ग्रँडपा ऑन द अर्थ. चायनीज पद्धतीची जाळी पसरून मासेमारी करायला शिकवीन. ते जरा कठीण असतं, पण फार मजा असते त्यात. त्या दिवशी दुपारी एसके आणि मलय बुद्धिबळाचा पट मांडून बसले होते. डाव रंगात येत चालला होता. एवढ्यात वरुण येऊन मलयच्या मागे उभा राहिला. एसकेच्या नजरेत त्याच्या खांद्यांवरच्या पट्ट्या आल्या. समुद्राच्या लाटांचं प्रतीक असलेले नागमोडी सोनेरी नक्षी आणि वरुणचं जहाजावरचं आधिपत्य दाखवणारे स्टार्स होते. त्याचा पांढरा शुभ्र शर्ट आणि दर्याई हवेने रापलेला लाल गोरा चेहरा. वरुणने मलयला काही चाली करायला सांगितलं. थोड्याच वेळात त्याने एसकेला अडचणीत आणलं. तो हसत हसत निघून गेला. आपल्या लेकाच्या पाठमोऱ्या रुबाबदार आकृतीकडे बघता बघता एसकेच्या मनात आलं, ही दर्यावरची गंमत, त्यातले बारकावे, संकटाच्या वेळी मन स्थिर राखून परिस्थिती जोखून निर्णय घेणं, यातलं काहीच आपण आपल्या या गुणी मुलाला शिकवलं नाही. त्याचा तो शिकला.
आपला विश्वास जिंकण्यासाठी जिद्दीने शिकला. आज मलईचा हात धरून त्याला तारे दाखवताना, मासे पकडताना, सुकाणू आणि कॉम्प्युटराइज्ड यांत्रिक हालचाली दाखवताना आपल्या मनात आनंद आणि अभिमान दाटून येतो. वरुणला लहानपणी आपण यापासून वंचित ठेवलं. आपला लाडका मुलगा मोठा होऊन आपल्याच क्षेत्रात खांद्याला खांदा लावून मित्रत्वाच्या नात्याने काम करायला लागला, की आनंद, अभिमान, प्रेम, जिव्हाळा, कौतुक, आपलं कौशल्य आपल्या वारशाकडे हस्तांतरित केल्याची कृतकृत्यता, या साऱ्या भावनांचा कल्लोळ बापाने फक्त अनुभवायचा असतो. तो वर्णन करून सांगता येत नाही. पण मी तो आधी अट्टहासाने नाकारला. "एसके, मी तुझ्यावर मात केलीये." मलय टाळ्या पिटत आनंदाने म्हणाला. "हा, मी हार मंजूर करतो." हात वर करत एसके म्हणाला, "सीओ सलीम अंकलकडे मी जाऊन येऊ? ते मला गंमत दाखवणार आहेत." "जरूर जा बेटा." एसकेने कॅबिनेटमधून बियर काढली. मग भरून फेसाळलेलं सोनेरी थंड मद्य त्याने घेतलं. शांतपणे बियरचे घुटके घेत असताना त्याला वरुणचं बालपण आठवलं. दर पोर्टला येणारी वरुणची लहान लहान ग्रीटिंग्ज आठवली. सगळी समुद्र चितारणारी ग्रीटिंग्स. त्याचा जहाजावर येण्याचा हट्ट आठवला. एसकेचं दर्यावरती आयुष्य वादळांनीच भरलेलं होतं. पण महारौद्र भीषण वादळांमधून त्याने आपला क्रू, आपलं जहाज, कंपनीचा जहाजातला माल नेहमीच सुरक्षितपणे किनाऱ्याला लावला होता. एका ट्रिपला वरुणने त्याच्याबरोबर येण्याचा अतोनात हट्ट धरला होता. वरुणच्या हट्टाकरता शर्मिष्ठा पण यायला तयार झाली होती. शर्मिष्ठाला जहाज लागायचं, रक्त ओकायची वेळ यायची, तरीही वरुण करता ती हो म्हणाली. पण एसकेच्या मनात धोक्याची अस्पष्ट पूर्वसूचना नेहमीच उमटायची. तो म्हणाला, "वरुण, आता नको. सध्या भयंकर गरम तापमान असतं. तुला आणि शमाला दोघांना ती हवा मानवायची नाही." वरुणला थोडासा नाराज करूनच तो निघाला. झांजिबारपर्यंत सुरेख हवा होती. ही ट्रिप मस्त झाली, असं खलाशी आपापसात बोलत होते. सुबैयाने मुर्गनला नारळाचा हार चढवला होता, म्हणून म्हणे काही त्रास झाला नव्हता. झांजिबारला माल भरून झाला तेव्हा एजंटने एक सुरेख लॉकेट एसकेला दिलं. त्यात पारदर्शक तेजस्वी निळसर खडा होता. त्या खड्यात नैसर्गिकरित्या तयार झालेलं चित्रविचित्र रेषांचं जाळं होतं. तांत्रिक लोक साधनेकरता वापरतात तसं काहीच. आणि एक खूप जुनी मुरलेली खास मद्याची बाटली दिली. एसकेने मद्याची बाटली घेतली. तो लॉकेट घेईना. तेव्हा एजंट म्हणाला, "हे आपल्या मैत्रीचं प्रतीक समज, आणि तुझ्यासारख्या निडर तगड्या माणसाच्या रुंद छातीवरच हे शोभून दिसेल. मला हा खडा मिळाला तेव्हा तूच पहिला आठवलास. एसके, दिस इज फॉर गुड लक." चीफ इंजिनियर हसून म्हणाला, "आमच्या कंपनीतले सगळे एसके साहेबांनाच लकी टॅलिस्मॅन म्हणतात. आजपर्यंत त्यांनी दर्याकडून कधीच मात खाल्ली नाही." "फाईन, ही विल बी ऑल द मोर स्ट्रॉंगर." एजंट म्हणाला. एजंटने स्वतःच ते लॉकेट एसकेच्या गळ्यात अडकवलं. जहाज परतीच्या मार्गावर निघालं तेव्हा एसकेला थोडं अस्वस्थ वाटू लागलं. ताप चढायला लागला. डोकं दुखत होतं. सेकंड ऑफिसरनं त्याला काही औषधं दिली. एसकेला ब्रिजवर उभं राहिल्यानं त्रास व्हायला लागला. त्यानं चीफ ऑफिसरकडं केबिन बॉयला पाठवलं. "सर, आपको कॅप्टन ने सलाम भेजा है." हे शब्द ऐकताच सीओ लगेचच निघाला. सलाम भेजा है म्हणजे हजर होण्याचा हुकूमच असतो, हे प्रत्येकजण जाणून होता. एसके सीओला म्हणाला, "मला जर बरं वाटत नाही. सेकंडने औषधं दिली आहेत. मी आता झोपणार आहे. इथे या विभागात दर्याची खोली कमी जास्त आहे. सतत ड्राफ्ट घे. एको साऊंडने अंदाज घेऊन रूट निश्चित कर. पुढे चल. खडक खूप आहेत. लक्षात घे." चीफ ऑफिसर म्हणाला. "सर, काही काळजी करू नका. मी मागे या विभागाच्या ट्रिप्स केल्या आहेत. आय एम कॉन्फिडंट." एसकेच्या चेहऱ्यावर ताण ओसरल्यासारखा झाला. बघता बघता काही क्षणात तो गाढ झोपी गेला. एसके उठला तेव्हा त्याला काहीतरी विचित्र वाटलं. जहाजावरच्या माणसाला एक प्रकारच्या आंदोलण्याची, हेलकाव्यांची इतकी सवय असते की स्थिर जमिनीवर पहिल्यांदा पाऊल ठेवताना त्याचा तोल जायला लागतो. जहाज हलत का नाही? एसके तोंडावर पाणी मारून ब्रिजवर गेला. जहाजावर सन्नाटा पसरला होता. त्याने बघितलं, जहाज ग्राउंड झालं होतं.
म्हणजे पुढे सरकण्या एवढं खोल पाणीच नसल्यानं ते स्थिर झालं होतं. जमिनीला टेकलं होतं. पण विचित्र परिस्थिती अशी ओढवली होती की दोन महाकाय खडकांच्या बरोबर मधोमध जहाज कोंदणात खडा बसवावा तसं बसलं होतं. अगदी कमी जागा दोन्ही बाजूंना सुटली होती. एसकेने वेळेचा अंदाज घेतला. 3 एक तासांनी भरती आली की जहाज वर उचललं जाईल. पण जोराच्या लाटांनी जहाज खडकांना दोन्ही बाजूने आपटलं तर काही होऊ शकलं असतं. सगळ्यांचं आयुष्यच धोक्यात होतं. शिवाय खाली लहान मोठे खडक होते. जहाज आपटल्यासारखं वाटत होतं. पाण्याच्या बारीकशा प्रवाहाने ते मध्येच वर खाली होत होतं. एखाद दोन अणकुचीदार खडक तळाला असतील तर एसके शहारला. पुढल्या क्षणी त्याने स्वतःवर ताबा मिळवला. भीतीची लाट जहाजावर पसरून चालणार नव्हतं. त्याने सीओकडे मोर्चा वळवला. शर्मेने सीओने मान खाली घालून म्हटलं, आय एम सॉरी सर, पण सगळं औपचारिक बोलणं बाजूला ठेव. त्याला मध्येच तोडत एसके म्हणाला, स्टार्ट एक्सप्लेनिंग. कसं घडलं? जहाज बरोबर केव्हा कुठे ग्राउंड झालं? इको साऊंडिंग बरोबर काम देत नाही का? भराभर सांग. परिस्थितीचं गांभीर्य तू जाणतोस. सगळ्यांचा जीव धोक्यात आहे. सर, मी कबूल करतो की माझ्या हातून अक्षम्य चूक झाली. मी सुरुवातीला रूट प्लॅन केला, पण प्रवाहाचा अंदाज घेतला नाही. पुढे काही ड्राफ्ट घ्यायला नको असं मला वाटलं. आणि मी ड्रिंकही थोडंसं जास्त घेतलं. पैज मारली होती. स्टॅमिनाची फुशारकी मारली होती. जहाज हळूहळू रूट पासून ड्राफ्ट झालं असलं पाहिजे. 15 एक मिनिटांपूर्वीच ग्राउंड झालं. एसके विचार करत उभा राहिला. त्याला खलाशांचा गलका ऐकू आला. भीतीची गाळण होऊन देऊन चालणार नव्हतं. त्याने खाली जाऊन म्हटलं, घाबरू नका. माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला यातून सही सलामत बाहेर काढणार आहे. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. सर, जहाज खाली तळाला घासतंय आणि पलीकडच्या राक्षसांवर आपटण्याची शक्यता आहे. जहाजाला ओरखडा पण येणार नाही. हिम्मत आहे मर्दा तो मदत आहे खुदा. जा, एक डिंगी काढा, अँकर काढा. एसकेने एक खलाशी, तांडेल, सेकंड ऑफिसरला बरोबर घेतलं. डिंगीतून अँकर घेऊन बोटीच्या नालेच्या सरळ रेषेत लांबवर जाऊन त्यांनी अँकर पक्का रोवून टाकला आणि ते परत आले. नंतरचे 2 तास सगळेच अस्वस्थ होते. सगळ्यांनी प्रार्थना सुरू केल्या होत्या. रिकामा वेळ आणि थोड्या वेळाने संकट येण्याची खात्री, ही परिस्थिती स्फोटक असते. बेचैनी वाढत जाते. एसके सगळीकडे फिरत होता. त्याचा हास्यविनोद चालला होता. त्याला नुसतं बघितलं तरी खलाशांना धीर येई. हळूहळू भरती येत चालली. जहाज किंचित हललं. एसकेने विंडलासवर साखळदंड टाकून हळूहळू ओढायला सांगितला. अँकर पक्का रोवलेला असल्याने त्या दिशेने जहाज अलगद पुढे जाऊ लागलं. अगदी सावकाश, पण ओरखडा न उमटता जहाज त्या खडकांमधून बाहेर पडलं आणि एकच जल्लोष उडाला. एसके मात्र तळाला कुठे बारीकसं देखील भोग पडलेलं नाही ना, याची पाहणी करत फिरत होता. परत जहाजावर स्थैर्य आणि खुशाली पसरली. पण एसके अजूनही सावध होता. वेदर रिपोर्ट्स खराब यायला लागले होते. चक्रीवादळ अतिशय वेगाने त्यांच्याकडे येत होतं. जहाजाचा रूट बदलून ते टाळण्या एवढा वेळही हाताशी उरला नव्हता. जर खळाळणाऱ्या लाटेबरोबर जहाज गरगर वर जाणाऱ्या पाण्याच्या शक्तिमान ओघात सापडलं तर लाटांच्या थपडात जहाज वेडवाकडे हेंदकाळत होतं. दिशा राहणं शक्यच नव्हतं. माल सेक्युअर केला होता, पण जहाजावरच्या सगळ्या गोष्टी वाटेल तशा भेलकांडत होत्या. जहाजात शिरणारं पाणी उपसायला सगळेच लागले होते. एसके ब्रिजवर पाय रोवून उभा होता. जरा लांबवर हत्तीची सोंड दिसत होती. कधी काळीच नजरेला पडणारा आक्रीत. सुमारे 40 फूट उंच जलस्तंभ गरगरणारी हवा वर उचलून नेत होती. पाणी गुरुत्वाकर्षणाने खाली यायच्या आत परत चक्रवाताने वर उचललं जात होतं. जल आणि वायू या महाशक्तींच्या त्या रस्सीखेचीत आपलं जहाज सापडलं नाही, याबद्दल एसके मनोमन आभार मानत होता. परत एकदा काहीच न घडल्यासारखा दर्या शांत झाला. खलाशीच काय, ऑफिसर्स पण लागोपाठच्या या संकटाने हादरून गेले होते. एक खलाशी अजून वेड्यासारखा रडत होता. त्या दिवशी एसकेने मनाशी निश्चय केला, वरुणला नेव्हीत घालायचा नाही. लंडनला त्याचा एक मित्र स्थायिक झाला होता. त्याच्याकडे वरुणला पुढच्या शिक्षणाकरता पाठवून द्यायचं. त्याला स्थिर आयुष्य हवं.
कौटुंबिक सुख हवं आणि शर्मिष्ठाची काळजी करणं संपायला हवं. एस के झांजिबारहून निघाल्यानंतरची चित्रकथा सांगत होता. शर्मिष्ठा रडतच होती. आम्ही इकडे मजा करीत असतो आणि तुमचा जीव सतत संकटात. एस के, आता पुरे झालं असं वाटायला लागले. तू काहीच करू नकोस. मी नोकरी करते. वरुण म्हणाला, आई कमाल करतेस. मी सुद्धा यावेळी मामाबरोबर डीप सी फिशिंगला गेलो होतो आणि त्याच्या मित्राबरोबर बार्जमधून शिपवर माल पोचवायला गेलो होतो. इट वॉज सच अ ग्रेट थिंग. आय वॉज सो एक्साइटेड. एस के म्हणाला, वरुण. येस एस के. सांगू. तुझी आई इथं जीव टांगणीला लावून अखंडपणे माझी वाट बघत असते. आता ती तुझ्याकरता पण वाट बघत राहील. एक्साइटमेंट तात्पुरती असते. मग दर्याई जीवनाचं पण एक रुटीन होतं. दिवसच्या दिवस माणसं आणि जमीन नजरेला पडत नाही. अखंडपणे प्रवास करत असताना जहाजावरच्या माणसांची सहनशक्ती कधी कधी संपुष्टात यायला लागते. आपली माणसं, आपलं कुटुंब यापासून तुटलेलं निलंबित आयुष्य जगताना डोळ्यात पाणी न आणता येणाऱ्या यातना रिचवत आयुष्य जगायला लागतं. त्या आत सळणाऱ्या यातनांची एक भोवरी मनात तयार होते. पण एस के, मला तुझ्याबरोबर. वरुण, तुझ्या निश्चयाआड मी येणार नाही. पण माझ्या अनुभवावरून दोन गोष्टी सांगतो. यात फक्त मानसिक रस्सीखेच पदरी येते. तुझ्या आईचा, तुझ्या कुटुंबाचा, आपल्या सगळ्यांच्या सुखाचा विचार करायचा असेल तर छान शिक्षण घे. स्थिर नोकरीधंदा कर. माझा विचार तर चालला आहे की कॉम्प्युटरच्या शिक्षणाकरता लंडनला पाठवायचंय तुला. शर्मिष्ठाने एकदम आनंदाने वरुणकडे पाहिलं. त्या क्षणात वरुण एकदम प्रौढ झाल्यासारखा झाला. तो शांतपणे म्हणाला, डॅडी, यू नो द बेस्ट. एस के हसत हसत म्हणाला, नो मोर एस के, नो मोर फ्रेंड. त्याने हात पसरले. वरुण त्याच्याकडे झेपावला. बाप लेकांची उराउरी भेट बघून शर्मिष्ठेच्या डोळ्यांचं पाणी खळेना. त्या ट्रिपला एस के घरी यायला अधीर झाला होता. वरुण घरी यायचा होता. लंडनला सोन्सकडे 2 वर्ष तो राहिला होता. एक अभ्यासक्रम पूर्ण झाला होता. पुढे तिथेच आणखी शिकायचं का नक्की होत नव्हतं. तो वरुणशी बोलायला अधीर झाला होता. त्याच्या डेस्टिनेशन्सवर पूर्वीसारखी वरुणची ग्रीटिंग्स पत्र नेमाने येत नव्हती. एक जरा मोठं पत्र आलं होतं. तिथं लिव्हरपूलच्या डॉकिंगची गंमत पाहिल्याचा उल्लेख होता. तिथे डॉकिंग करता पाण्याच्या पातळ्या दरवाजे उघडून बदलतात हे फक्त व्यापारी नौदलातल्या लोकांनाच माहिती असतं. ते पत्र वाचून एस के जरा बेचैन झाला होता. ती गोष्ट त्याने मनाबाहेर करण्याचा प्रयत्न केला होता. पण आत खोलवर ते कुठेतरी रुतलं होतं. एस केच्या मनात घडणाऱ्या गोष्टींबद्दलची एक अस्पष्ट सूचना उमटायची. त्यामुळे मन स्थिर राखून निर्णय घ्यायला त्याला नेहमीच जमायचं. पण शर्मिष्ठाने वरुणचं ते पत्र त्याच्या हातात ठेवलं आणि काहीच न आकळल्यासारखं त्याने ते 10दा तरी वाचलं. तो अगदी सैरभैर होऊन गेला. प्रिय एस के, हे सगळं कसं घडलं सांगतो. रागावू नकोस. तुझा राग माझी सगळी उमेद खच्ची करून टाकेल. सोन अंकलकडे तुमचे जुने मित्र कॅप्टन बक्षी नेहमी यायचे. ते हाँगकाँग बेस्ड शिपवर आहेत. त्यांच्याकडून तुमच्या आणि त्यांच्या एकंदरीत सगळ्याच दर्याच्या गोष्टी ऐकता ऐकता माझ्या रक्ताला वीज चाटून जायची. मी बक्षी अंकलला म्हणायचो, मला तुमच्या शिपवर कॅडेट म्हणून घ्या. ते म्हणायचे, एस के ची परमिशन काढ. एक दिवशी क्लासमेट्स बरोबर थेम्सच्या किनाऱ्यावर फिरत होतो. रोईंगच्या गप्पा चालल्या होत्या. कोणाचे वडील काय करतात, कोण कुठे राहतं, रोईंग, वॉटर स्कीइंग कसं करतं, असंच बोलणं चाललं होतं. कसं कुणास ठाऊक मी तुझ्याबद्दल बोलायला लागलो. धो धो बोलत राहिलो. माझे मित्र अवाक झाले. मग जो म्हणाला, व्हॉट आर यू डुईंग हिअर? यू शुड जॉईन युअर डॅड. लर्निंग द whole skill, mastering the sea. I envy you because you have such a dad. You are damn full trotting around here. एस के, त्यावेळी बक्षी अंकल आले तेव्हा मी त्यांना तुमच्या नावाने खोटं लिहिलेलं पत्र दाखवलं. त्याच्या पुढच्या ट्रिपला बक्षी अंकलनी मला कॅडेट म्हणून घेतलं. आय प्रॉमिस यू, मी तुला खाली पाहायला लावणार नाही. लवकरच मी ऑफिसर होईन.
एसके, प्लीज लेट मी प्रूव्ह. एसके वेड्यासारखा पुन्हा पुन्हा ते पत्र वाचत होता. शेवटी शर्मिष्ठाने ते त्याच्या हातातून काढून घेतलं. ती शांतपणे म्हणाली, आज आपण जेवायला बाहेर जाणार आहोत आणि मस्त जेवण, सुंदर वाईन, मग ड्राईव्ह असा बेत आहे. एसके तसाच उभा होता. शेवटी शर्मिष्ठाने त्याच्या गळ्यात हात घातले आणि म्हणाली, एसके, भानावर ये. हे असं व्हायचं होतंच. माझी तू अजिबात काळजी करू नकोस. त्याचं करिअर भरभराटायला हवं. तू नाकारलंस, पण हे घडणारच होतं. अरे, त्याच्या धमन्यातून रक्ताबरोबर समुद्राचं खारं पाणी वाहतंय. ते आपल्याला उपसता येईल का? क्षमा. वरून आपला एकुलता एक, तुझ्या काळजाचा तुकडा. दर्याने इतकी तरुण माणसं गिळलेली मी पाहिलीत. एसके, तुझं धैर्य, तुझी पुण्याई त्याच्या पाठीशी उभी कर. तू काय माझ्या काळजाचा तुकडा नाहीस? त्याच्या आधी तू. पण तुला मी जीवाच्या कराराने दर्याच्या हवाली करतेच ना? एसके, जरा ब्रिजवर उभा राहतोस? म्हणजे सीईओ आहेच, पण वरुणच्या शब्दांनी एसके त्या आठवणीतून भानावर आला. वरुण, व्हॉट्स द प्रॉब्लेम? त्याने विचारलं. काही खास नाही. वेदर रिपोर्ट्स बरे नाहीत. रफ वेदर आहे. 15-20 मिनिटं नेहमीची नाटकं होतील. मलेला घेऊन जातोस? त्याला जरा तुफानाचा तडाखा काय तो अनुभवू दे. एसके पाय रोवून ताठ उभा होता. जहाज मुंगीच्या गतीने चाललं होतं. लाटा खवळून तडाखे लगावत होत्या. जहाजाचं कलंडणं भीतीदायक होतं. वर दाट काळे ढग जमा झाले होते. वारा रोरावत होता. मलईच्या डोळ्यात भीती उतरली होती. एसकेने त्याच्या पाठीवर हात ठेवताच तो एसकेच्या पोजमध्ये उभा राहिला. वरून ब्रिजवर आला. त्याची आणि एसकेची नजरानजर झाली. वरुणच्या एकंदर कौशल्याबद्दल गाढ विश्वास एसकेच्या नजरेत त्याला दिसला. डोळ्यात पाणी आलेलं एसकेला दिसू नये म्हणून वरुण पाठमोरा झाला. एसकेची खरीखुरी दात त्याला पहिल्यांदा मिळाली तो प्रसंग त्याला आठवला. त्याने हृदयात तो हिऱ्यासारखा जपून ठेवला होता. खांद्यावरच्या स्टार्समध्ये अडकवता आला असता तर अडकवला असता. बे ऑफ बिस्केच्या खवळत्या तडाख्यात त्याचं जहाज अडकलं होतं. दाट भुरकट धुक्याच्या लाटांमधून तो कसाबसा जहाज हकत होता. गोठवून टाकणारी थंडी पसरली होती आणि जहाजाच्या तळ्याला भोग पडल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्याला माहीत होतं, एसके जवळून एक मोठं लक्झरी लायनर घेऊन चाललाय. वरुणला मदतीची आवश्यकता होती. त्याने रेड फ्लेअर्सचे इशारे द्यायला आणि एसओएस पाठवायला सुरुवात केली. जहाजावर सगळ्यांचं मनोधैर्य कायम ठेवायचं होतं. धुकं वितळलं होतं. एसकेचं लक्झरी लायनर दूर चालल्याचं त्याला दिसत होतं. त्याची मदत मिळणार नाही हे स्पष्ट होतं. त्या तशा थंडीत सिमेंट बॉक्स चालवायची आणि खाली उतरून दुरुस्ती करायची त्याने ठरवलं. डंकर्क काही फार दूर नव्हतं. त्यांच्या रूटवर डंकर्क नव्हतं. पण तिथं डॉकिंग करून दुरुस्ती करायला जायला हवी. जगलो वाचलो तर, असा विचार त्याच्या मनात आला आणि तो हसला. त्याने सगळ्यांना पाणी उपसायला सांगितलं. गोठवणाऱ्या थंडीत तो चीफ इंजिनियर, चीफ ऑफिसर बरोबर दुरस्तीला लागला. वरून कोस्टल गार्डची हेलिकॉप्टर्स भिरभिरत होती. त्याचा एसओएस त्यांनी घेतला होता. तशाही परिस्थितीत त्याच्या मनात विचार आला, एसके बरोबर खूप कुटुंबवत्सल माणसं, स्त्रिया आहेत. तो, त्याचं जहाज सुखरूप असेल ना? या वादळात काय घडेल? कधी कधी तो नको एवढा जिद्दी असतो. लक्झरी लायनर वादळात हिंदकळत होतं. बरेच लोक उलट्याने हैराण झाले होते. बाहेर तुफान थंडी होती. एसके प्रत्येक केबिनमध्ये जाऊन सांगत होता, अरे, दर्यावरची ही मजा बघा. बे ऑफ बिस्कोमध्ये ही नाटकं नेहमीच घडतात. डोंट वरी, यू आर सेफ. औषधं, गरम सूप असं सगळ्या केबिन्समध्ये पोहोचतं होत होतं. त्याच्याबरोबर बाहेर पडलेल्या, रेलिंगला पकडून उभे असलेल्या काही लोकांनी रेड फ्लेअर्स पाहिले. काड्यापेटीसारखं भेलकंडत असलेलं जहाज पाहिलं. रेड फ्लेअर्स मदतीची याचना करण्याकरता असतात हे त्यांना सीईओने सांगितलं होतं. त्या जहाजावरच्या लोकांबद्दल त्यांच्या मनात दया उमटली. पण आधी आपण केव्हा एकदाचे किनाऱ्याला लागतोय हा भाव त्यांच्या मुद्रेवर होता. एसके सगळ्यांचेच डोळे लख्ख वाचू शकत होता. डंकर्कला लक्झरी लायनरवर सगळ्यांनी सेफ अरायव्हलच्या पार्टीचा धमाका उडवून दिला. सगळं जहाज शृंगारलं होतं.
उत्तम आणि उंची मध्य, खमंग पदार्थ, धुंद संगीत चाललं होतं. एसके रेलिंगला टेकून दूर बघत होता. त्याच्या मनात फक्त वरुणचेच विचार उमटत होते. इतक्यात सीओचा आवाज त्याने ऐकला होता. लेडीज अँड जेंटलमेन, लेट मी प्रेझेंट टुडेज गेस्ट ऑफ ऑनर. जहाजावर शांतता पसरली होती. सीओ बरोबर तरुण, रेखीव, तगडा असा कॅप्टन दिसत होता. सीओ म्हणाला, वादळात सापडलेलं जे जहाज आपल्याला दिसलं होतं त्याचा हा कप्तान. त्याच्या जहाजाचं त्याने शेजारीच सुखरूप डॉकिंग केलंय. एसकेने एकदम वर बघितलं. त्याचं हृदय आनंदाने भरून आलं. मुलाला छातीशी लावण्याची त्याची इच्छा प्रबळ झाली. पण एव्हा ना, त्याच्या भोवती लोकांचा गराडा पडला होता. लोक त्याला जहाज कसं वाचवलं विचारत होते. त्याचं अभिनंदन करत होते. कडाक्याच्या थंडीत पाण्यात उतरल्यावर शरीर गोठलं कसं नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त करत होते. तो हसून सगळ्यांना उत्तरं देत होता. कोणीतरी म्हणालं, तुमचा एसओस आमच्या कॅप्टनला मिळाला होता. खरं तर आमची परिस्थिती तुमच्यापेक्षा बरी होती. आम्ही मदत करू शकलो असतो. आमच्या कप्तानाने मदत न करण्याचं का ठरवलं कोणास ठाऊक. ते मानभावी शब्द ऐकून एसके स्तब्ध झाला. वरुणला काय वाटतंय? एकच क्षण, पण त्याच्या मनात शंका उमटली. त्याच क्षणी त्याची आणि वरुणची नजरानजर झाली. वरुणने गाणाऱ्या गायकाच्या हातातला माईक मागितला आणि म्हणाला, लेडीज अँड जेंटलमेन, मे आय हॅव युअर अटेन्शन प्लीज. सगळ्या नजरा त्याच्याकडे वळल्या. लोक गप्पा मारायचे, नाचायचे, पत्ते खेळायचे सुद्धा थांबले. वरुण म्हणाला, आपली 2 जहाजं बे ऑफ बिस्केच्या तांडवात सापडली होती. तुमची परिस्थिती माझ्याहून जराशी बरी होती. तुमच्यापैकी काहींनी बोलून दाखवलं, काहींनी शंका मनात ठेवली, की तुमच्या कप्तानने मला मदत करायला हरकत नव्हती, ती केली का नाही? जरासा निष्ठुरपणा तुमच्या कप्तानाने का दाखवला? का? वादळात सापडलेल्या जहाजाचा कप्तान आधी सर्वस्वाने त्या जहाजाला बांधील असतो. त्याच्या जहाजावरचा उंदीर सुद्धा मरता कामा नये ही त्याची पहिली आणि शेवटची बांधिलकी असते. तुम्ही सगळे तांडवात सापडले असताना तुम्ही घाबरले असाल. प्रार्थना करत असाल, किनारा लवकर येऊ दे अशी व्याकुळ विनवणी तुमच्या मनात उतरली असेल. त्यावेळी तुमचा कप्तान सगळीकडे जातीने लक्ष पुरवत गती आणि दिशा नेमकी ठेवण्याचा प्रयत्न करत तुम्हाला धीर देत हिंडत असेल. अशा वेळी स्वतःच्या पोटच्या पोरापेक्षा सुद्धा जहाजावरची माणसं सुखरूप ठेवण्यात कप्तानाच्या नीतिधैर्याची परमोच्च कसोटी असते. तुम्ही तुमच्या कप्तानाला लाख सलाम केले पाहिजेत. एसकेचे प्राण कानात गोळा झाल्यासारखे तो ऐकत उभा होता. संमोहित झाल्यासारखा खिळून तिथेच उभा राहून वरुणकडे अनिमिष नजरेने पाहत होता. आतून उमटणारे कड जिरवत होता. आपल्या मुलाकडूनच जी सर्वोच्च गोष्ट बापाला अपेक्षित असते ती वरुणने सहज त्याला दिली होती. आपलं जे नीतिधैर्य, जी जीवनमूल्य, जे विचार मुलाच्या रक्तात प्रक्षेपित व्हावेत असं बापाला वाटतं ते तसे झालेच होते. त्या क्षणी तो कृतार्थ होता. चीफ ऑफिसरने एसकेचा हात धरून त्याला वरुण जवळ नेऊन उभा केलं. तो म्हणाला, मंडळी, हा तुमचा कप्तान या नौजवान कप्तानाचा बाप आहे. मुलाचा विचार न करता त्याने आधी तुमचा विचार केला. नौदलाची निस्वार्थ परंपरा राखली. पण आणखी एक कारण होतं. त्याने माझ्याजवळ बोलूनही दाखवलं होतं. आपल्या रक्ताच्या वारसावर, आपल्या मुलावर त्याचा पूर्ण विश्वास होता. मुलगा वादळाला भीक घालणार नाही, संकटाला डगमगणार नाही, तो जहाज सुखरूप किनाऱ्याला लावेल हा विश्वास. या तरुण स्किपरने तो सार्थ ठरवलाय. बापाच्या अपेक्षेला तो पुरा उतरलाय. एसके आणि वरुणकडे सगळे बघत होते. कित्येकांचे डोळे भरून आले होते. एसकेने हात पसरताच वरुणने त्याला दोन्ही हाताने विळखा घातला. खाऱ्या दमट हवेचा उष्ण निश्वास दोघांवर फिरत राहिला. वरुण आपल्या तंद्रीतून जागा झाला. तो ब्रिजवर गेला. एसकेच्या शेजारी कमरेवर हात ठेवून पाय घट्ट रोवून मलई उभा होता. खाऱ्या पाण्याच्या सपकाराने त्याचे केस कपाळाला घट्ट चिकटले होते. आविर्भाव सगळा एसके सारखाच. वादळ हळूहळू ओसरत होतं. एसकेने मलईकडे नजर टाकली. मग वरुणकडे बघत तो म्हणाला, तुझी आई म्हणते ते बरोबर आहे. मलई स्किपर होईल
त्या जहाजावर सुद्धा दाढी कुरवाळत पाहुणा म्हणून जावं लागेल मला बहुतेक. तिघे जण हसायला लागले. दर्यावर उसळणाऱ्या लाटांच्या, रोरावणाऱ्या वाऱ्याचा, कोसळणाऱ्या सरींच्या आवाजात मिसळून ते हसू त्या वातावरणाचा एक भाग बनून राहिलं. आत्ता आपण ऐकलं माधवी कुंटे लिखित संग्राम कुलकर्णी यांच्या आवाजात वारसा. ही कथा 1996च्या दिवाळी अंकात मेनका मासिकात प्रथम प्रकाशित झाली होती. मेनका प्रकाशनाची ही 2022ची प्रस्तुती आहे.